आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे केशव, जर कर्मांपासून मनुष्य मुक्त होऊ शकत नसेल तर त्याने कशी कर्मे करावीत ज्याने त्याला पाप आणि पुण्यापासून मुक्ती मिळेल? हे पार्था, यावर उपाय असा आहे की मनुष्याने फळाची इच्छा सोडून देऊन कर्म हाच धर्म मानून ते करावं. फळ त्याला अवश्य मिळेल, परंतु या फळाचा त्याने विधात्याची इच्छा मानून स्वीकार करावा. ज्ञानी पुरुष याच योगाचं अनुसरण करून कर्मयोगी बनतात. वा वा, किती महान सत्य प्रभूंनी सहज सांगून टाकलं. हे अर्जुना, तू इंद्रलोकी दिव्यास्त्र मिळवण्याकरता गेला होतास, तेव्हा उर्वशीच्या मोहजालात नव्हता अडकलास. उर्वशीमुळे मोहित सुद्धा नव्हता झालास, कारण त्यावेळी तुझं मन निरासक्त होतं. मी तर इथे आपल्या अतिथींच्या सेवेत स्वतःला समर्पित करायला आलो. नाही नाही, हा धर्म नाहीये, हा तर अधर्म आहे, पाप आहे. हे अप्सरा, माझ्यासाठी ती प्रत्येक स्त्री जिच्यासह मी विवाह बंधनात नाही आदरणीय आहे, देवी आणि माते समान आहे. मग काय पृथ्वी लोकाचा हाच धर्म आहे की पुरुषाने एका कामातुर स्त्रीच्या प्रेम याचनेला निर्दयपणे नकार द्यावा? परंतु देवी, तुमचं माझं नातं एका स्त्री पुरुषाचं नाहीये. उलट धर्म आणि इंद्रलोकीच्या नियमानुसार सुद्धा तुम्ही मला माते समान आहात. उर्वशीमुळे तू विचलित नव्हता झालास, परंतु आज का बरं विचलित झालायस? त्यावेळी तू तुझा धर्म विसरला नव्हतास, परंतु आज तू तुझा धर्म विसरतोयस. याचं कारण ऐकायचंय तुला? हो केशव. तुझं मन तुझ्या ताब्यात नाहीये, कारण तू कर्मयोगाला अंगीकारलं नाहीयेस. काय म्हणालास? कर्मयोगाने मन ताब्यात राहतं? होय अर्जुना, कर्मयोगामुळेच कर्मयोगीचं मन इकडे तिकडे उधळत नाही. कर्मयोग्याची बुद्धी स्थिर होऊन जाते. ज्या प्रकारे दगडाच्या एका मजबूत तुकड्याला नदीचा रौद्र प्रवाह देखील विचलित करू शकत नाही, अथवा खूप मोठा जलप्रताप देखील ज्या दगडाला तोडू शकत नाही, त्याचप्रमाणे कर्मयोग्याचं मन सुद्धा ना पुरामुळे विचलित होऊ शकतं, ना भावनांच्या आवेगाने खंडित होऊ शकतं. हे पार्था, म्हणूनच तू निष्काम कर्मयोगाची साधना कर. आणि निष्काम कर्मयोगाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की तू कर्म करताना देखील कर्माच्या बंधनात अडकून पडणार नाहीस.